घर स्वच्छ ठेवण्यासाठी बरेचसे प्रोडक्ट आपण घरामध्ये आणून ठेवलेले असतात. त्यातील आपण काही प्रोडक्ट आता बघणार आहोत आणि कोणते प्रोडक्ट कोणते यूज होणार आहे आणि तुमच्यासोबत मी काही टिप्स देखील शेअर करणार आहे की आपले घरातले कामं पटापट कसे होतील आणि कोणते प्रोडक्ट आपण वापरून आपण पटापट करू शकतो. फिनाईल हे प्रत्येकाच्या घरामध्ये असते. फिनाईलऐवजी तुम्ही लाईजॉल देखील यूज करू शकतात. लाल हार्पिक आणि हे ब्लू कलरचं हार्पिक देखील बऱ्याच जणांच्या घरामध्ये असतं आणि रिन आला देखील व्हाईट कपड्यांसाठी आपण यूज करत असतो. हँडवॉश देखील सगळ्यांच्या घरामध्ये असते. त्यामध्ये संतूरचं हँडवॉश देखील असते, डेटॉलचं असते, तर आम्ही डेटॉलचं यूज करतो. भांडे धुण्याचे लिक्विड देखील साबणाऐवजी आपण लिक्विड वापरलं ते देखील चांगले भांडे क्लीन होतात, त्याचा डाग राहत नाही. फिनाईलचा वापर मी तुम्हाला पुढे दाखवते. त्याआधी मी तुम्हाला दाखवते, आपल्या घरामध्ये भरपूर असे चमचे असतात, तर चमचे आपण एकासारखे ठेवून देतो. तर तसं न करता एकाच आपण पोझिशनमध्ये त्यांना न ठेवता आपले पोहे खाण्याचे चमचे असतात त्यांना आपण सरळ ठेवून द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला त्यांना सरळ ठेवायचं आहे. असे छोटे छोटे किस्ते असतात त्यांना अशा पद्धतीने आपण ठेवून द्यायचं. बाकीचे चमचे व्यवस्थित ठेवल्यानंतर जे काटेवाले चमचे असतात त्यांना खालच्या बाजूने आपल्याला ठेवायचे आहेत. जे पोहे खाण्याचे चमचे असतात त्यांना वरती त्यांचं पोझिशन ठेवायची आणि जे काटेवाले आहेत त्यांना खाली ठेवायचं, म्हणजे कोणाला इजा देखील होणार नाही आणि आपल्याला काढताना पटकन देखील काढता येईल. मोठे चमचे छोटे चमचे सगळे एकत्र न ठेवता अशा पद्धतीने आपण छोटे चमचे असे ठेवायचे आहेत. चॅनलवरती मी बरेच सारे टिप्स शेअर केलेले आहेत. चॅनलवरती जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नंतर तो व्हिडिओ बघू शकतात. आता इथे आपण एक बाउल घेणार आहोत. बाउल घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून देणार आहोत. पाणी टाकल्यानंतर त्याला थोडंसं उकळायचं आहे आपल्याला. तुमच्याकडे जे खराब बाउल असेल ते तुम्ही यूज करू शकता किंवा मगमध्ये तुम्ही गरम पाणी टाकून तसे तुम्ही यूज करू शकतात. तर या लिक्विडचा अशा कलर झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याचा वापर आपल्याला कुठे करायचा आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. आपल्याला फिनाईल आणि मीठ एकत्र करून घ्यायचं आहे. मगमध्ये आपण ते पाणी घेऊ शकतो किंवा एखादा बॉटल असते त्यामध्ये देखील आपण ते पाणी घेऊ शकतो. याला आपल्याला थंड करायला ठेवायचं आहे. खूप गरम झालेलं असेल तर त्याला थोडं थंड करून घ्यायचं. मी तिसरी बोनस टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते म्हणजे आपल्या घरामध्ये असे साबण असतात आणि जे कपडे धुण्याचे साबण आणि आपल्या अंघोळीचे जे साबण असतात त्याचा चिप्पा बनतात. यूज करून असे आपण फेकून देतो. ते फेकून न देता जे ॲल्युमिनियमचे डबे असतात त्याच्याने घासण्यासाठी आपल्याला हे कामात येतात. घरामध्ये असे कॉक्रोच जमा झालेले असतात. ते कॉक्रोच हे कुठे फर्निचरच्या खाली असतात किंवा ट्रॉल्यांच्या खाली असतात. त्यासाठी आपण हे लिक्विड वापरणार आहोत. जास्त करून हे बेसिंगजवळ असतात आणि ट्रॉल्यांच्या खाली असतात. जिथे पूर्ण बंद भाग असतो फर्निचरच्या खाली असतात. जिथे पुस्तकं आपण ठेवलेले असतात तिथे देखील कॉक्रोच जमा झालेले असतात. तर रात्रीच्या वेळी आपल्याला काय करायचं आहे, स्प्रेची बॉटल तुमच्याकडे असेल तर स्प्रेच्या बॉटलने सगळीकडे स्प्रे करून द्यायचं आहे. मीठ आणि आपण फिनाईल टाकलेलं हे जे पाणी आहे त्याला आपल्याला अशा भागांमध्ये ठेवायचं आहे जिथं आपण जाणार देखील नाही आणि तिथून कॉक्रोच देखील येतात. जर हे पाणी तुम्ही रात्रभर ठेवलं तर कॉक्रोचची संख्या कमी होईल. म्हणून हे बेसिंगजवळ असतात. जिथे आपण पाणी जमा होते तिथे असते. जिथं ओलावा असतो आणि जिथं खाण्याचा वास वगैरे येत असतो त्या ठिकाणी कॉक्रोच जमा होत असतात. आणि आपल्या घरामध्ये असे किटाणू काही येऊ नये त्यासाठी आपली जी विंडो असते विंडोला देखील आपल्याला क्लीन करायचं आहे. तर हे पाणी मी डायरेक्टली त्या विंडोमध्ये टाकून देणार आहे आणि त्याला न पुसता तसंच सुकू देणार आहे. त्याचा स्मेल आल्यामुळे आपल्या घरामध्ये मच्छर देखील कमी येतील आणि साईडला जे कॉक्रोच असतात ते देखील आपल्याकडे झुरळ येणार नाहीत. रात्री आपण घरामध्ये वावरत नसतो तर अशा ठिकाणी आपल्याला या पाण्याचा स्प्रे मारायचा आहे. किचनमध्ये देखील आपल्याला याचा वापर करायचा आहे. खूपच हेल्पफुल टिप्स आहे, तुम्ही नक्की फॉलो करू शकतात. लायझॉल आणि फिनाईल आणि हार्पिक आणि कम्फर्ट याचे व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवरती शेअर केलेले आहेत. तिथे जाऊन तुम्ही नक्की व्हिडिओ बघू शकतात. आणि घरातल्या बऱ्याच साऱ्या टिप्ससाठी जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बेसिंगमध्ये ते उरलेलं सगळं पाणी टाकून द्यायचं आहे. हिवाळा संपून आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर सगळेजण आता माठ विकत घेतील. तर माठचा मी सेपरेट एक व्हिडिओ बनवणारच आहे. पण मी छोटीशी माठ आणलेलं आहे. त्यामध्ये खूपच थंड असं पाणी होतं. म्हणून तुम्ही काळी माठच घ्यायची असं न करता तुम्ही लाल माठ देखील खरेदी करू शकता. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.